तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण सरकारनं लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये जे महिन्याला 1,500 रुपये येत होते ते येणं बंद होईल। सरकारनं ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। आता ई-केवायसी साठी नेमकी कोणती कागदपत्र लागतात आणि ही ई-केवायसी कुठे आणि कशी करायची आहे हेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला पाहूया। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही वेबसाईट ट्विट केलेली आहे। त्यानुसार आपल्याला गुगल वरती जाऊन ladkibaheen.maharashtra.gov.in हे टाइप करायचंय। यानंतर पहिलीच जी वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि ज्या प्रश्नांची उत्तरं इथे विचारलेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे भरायची आहेत। आता तुम्हाला आधी वडिलांचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुम्हाला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे। म्हणजे जातीचा आणि लाडकी बहीण योजनेचा काय संबंध हा प्रश्न मला इथे पडलाय, कारण की लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये कुठेही जातीचा संदर्भ नाहीये, उल्लेख नाहीये, तरी देखील इथे जात विचारली गेली आहे। आता तुम्हाला जर महिन्याला 1,500 रुपये हवे असतील तर ही केवायसी करावी लागेल आणि यामुळे इथे ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती द्यावी लागतील। यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाहीये, केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये तो काम करत नाहीये, सेवानिवृत्तीनंतर ते रिटायरमेंटचे पैसे घेत नाहीयेत हे देखील इथे तुम्हाला मेन्शन करायचंय। त्यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबांमधून केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेतीये हे इथे तुम्हाला मेन्शन करायचंय। आणि जर तुम्ही ही माहिती चुकीची दिलेली असेल तर सरकार माझ्यावरती कारवाई करेल हे देखील तुम्हाला इथे ऍक्सेप्ट करायचंय आणि सबमिट करायचंय। यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणं बंधनकारक आहे। यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि वरील सगळी माहिती किंवा आधार कार्ड जो असेल तो लाडकी बहीण योजनेसाठी सरकार वापरू शकतं याची तुम्हाला सहमती द्यायची आहे। त्या सहमतीवरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि पुढे जायचंय। यानंतर तुम्हाला OTP आलेला असेल तो OTP टाकायचा आहे आणि पुढे सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तिथे कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि OTP असेल तो देखील तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे। तुम्हाला इथे काही नियम आणि अटी आहेत ते मी सहमत आहेत, या नियमाने अटी मला मान्य आहेत याची सहमती द्यायची आहे। तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुमची ई-केवायसी झालेली असेल। तुमची ई-केवायसी झाली आहे का नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा।